पण आता इकडे चाललोय. शनिधाम आहे, माँ वैष्णोदेवी धाम आहे आणि राधाकृष्ण धाम आहे. आपला आत्ता शिवधाम झालेला आहे. हे राधाकृष्ण धाम आहे. आधी इथे जाऊन येऊया, मग माँ वैष्णोदेवीच्या तिकडे जाऊया. हे बघा राधाकृष्ण धाम. भगवान कृष्ण माँ यशोदा और नंद बाबा के साथ बचपन. पंडित जी आरती कर रहे हैं. इथे आतमध्ये फक्त असं राधाकृष्णाची मूर्ती आहे, बाकी असं काही नाही. आणि त्यांची सगळी बालपणाची स्टोरी लिहिलेली आहे. आपण आता पुढे जाणार आहोत. मंदिर बंद झाले आहे. हे आपण आता जातोय जय शनिदेव. बघूया, टाईम तर झालेला आहे. आपल्याला बघायला मिळतंय का? आपल्या नशिबावर आहे शेवटी. तुम्हाला माहीत असेलच शनी महाराज कोणाचे पुत्र आहेत. सूर्यदेव त्यांचे पुत्र आहेत. आणि त्यांचा आणि शनी महाराजांचं कधीच पटलं नाही आहे. शनि महाराज शनि ग्रह को दिखाते हुए शनि महाराज अपने वाहन भैंस पर सवार. शनि महाराजांचं वाहन भैंस आहे. माना जाता है कि शनिदेव कर्म आधार पर न्याय देते हैं. म्हणून आपण म्हणतो ना शनि देवताची पीडा आहे, शनि पीडा आहे, पण तुमच्या कर्मावर आहे ते सगळे. शनिदेव कौवे पर बैठे हुए. शनिदेव गरुड़ पर बैठे हुए. हे त्यांचं मंदिर आहे आतमध्ये. आपण शनी शिंगणापूरला तर नाही गेलो, पण आपल्याला इथे शनी महाराजांचं दर्शन मिळत आहे. शनिदेव अपने वाहन मोर के साथ. शनिदेव अपने वाहन काले घोडे के साथ. मला पण माहीत नव्हतं की इतके त्यांचे वाहन आहे. शनी महाराजांची मूर्ती. पर्यंत पाहिलं आपण. हे शनिदेव भगवान शिव के साथ. त्यानंतर शनी महाराज हत्तीवर बसलेले आहेत. हत्तीवर व्हिडिओ ब्लर होतोय का माहीत नाही. भगवान शनिदेव सिंह पर. कल्पना नाही येत आहे काय. मला वाटतं ते 3D मध्ये म्हणून ते कदाचित ब्लर होत असेल. आता आपलं झालेलं आहे इकडचं. आता आपलं फक्त एकच राहिलं आहे वैष्णोदेवी धाम. ते तिकडे जायचं आपल्याला. बघूया. हे बघा जय शनिदेवचं लिहिलेलं आहे तिथे. पहिले तीळ, हत्ती, कावळा. शनी महाराजांचा व्हिडिओ ब्लर होतोय. भैंस. आता आपण वैष्णोदेवीच्या इकडे चाललोय. हे सूर्यरथ. शनिदेव महाराजांचे पिता सूर्यदेव. सूर्यरथ भगवान सूर्य का रथ है जो कि आकाश में यात्रा करता है. सूर्य के साथ
घोड़े खींचते हैं, जो इंद्रधनुष के 7 रंगों सप्ताह के 7 दिनों और मानव शरीर में 7 चक्रों का प्रतिनिधी करते हैं. आणि सूर्य देवता 1 नंबरवाल्यांचे भगवान आहेत. जसं की माझा 1 नंबर येतं आणि राशी पण कुंभ आहे. सो पिता पुत्र दोन्ही माझ्या लाईफमध्ये आहेत. आपल्या राधाकृष्ण धाम व शनिधाम पूर्ण झालं आहे. वैष्णवदेवी धाम आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. थँक्यू.